कबनूरचे ग्रामदैवत चंदीसो ब्रॉन्झो उर्सानिमित्त येणाऱ्या समस्त भाविकांचे व ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामदैवत चंदीसो ब्रॉन्झो उरुस समिती, कबनूर तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर। इचलकरंजी शहरातील विक्रमनगर येथे महावितरणकडून सुरू असलेल्या अंडरग्राउंड बंच केबल टाकण्याच्या कामातील निकृष्ट दर्जा आणि अनियमिततेचा विरोधात संतप्त नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन छेडले। यामुळे बालाजी चौक ते मंगलमूर्ती थिएटर रोड पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक काही काळ ठप्प झाली। शहर वीज वितरक व्यवस्थेच्या सुधारणा कामांतर्गत महावितरणकडून अंडरग्राउंड बंच केबल टाकण्याचे काम सुरू आहे। जनता बँक ते शहापूर मुख्य मार्गावरील विक्रमनगर रोड परिसरात अनेक व्यावसायिक दुकाने आहेत। केबल टाकताना योग्य नियोजन न केल्यामुळे दुकानांचे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। मुळातच हे काम रात्री करण्याच्या सूचना दिल्या असतानाही संबंधित मक्तेदार दिवसाढवळ्या काम करत असल्याने व्यापाऱ्यांचा संताप वाढला आहे। नियमानुसार बंच केबल किमान 3 फूट खोल खड्डा खणून त्यावर सिमेंटचे कव्हर देऊन मुरुम टाकून रस्ता मुजविणे आवश्यक आहे। मात्र काही ठिकाणी केवळ 6 इंच खोलीवरच केबल टाकल्याचे तसेच अनेक ठिकाणी सिमेंटचे संरक्षण कव्हर न दिल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले। भविष्यात यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। गेल्या 10-12 दिवसांपासून नागरिक आणि मक्तेदार यांच्यात या कामावरून वाद सुरू आहे। मक्तेदार कर्मचाऱ्यांना काम सांगून निघून जातो तर कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करतात। महावितरणचे अधिकारी, मक्तेदार आणि कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने कामाचा दर्जा घसरल्याचा आरोप नागरिकांनी केला। अखेर नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन छेडले। परिस्थिती तणावपूर्ण होताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली। त्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी संबंधित मक्तेदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचना देण्यासाठी उद्या बैठक घेण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले।